सस्ने स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये। आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी ना 200 ग्रॅम साबुदाणा मी रात्री भिजत ठेवला होता। चांगला भिजलाय, तर मोकळा मोकळा छान झालेला आहे। आणि त्यामध्ये ना आपण बघा मिरची, जिरे, कढीपत्ता ची फोडणी देणार आहोत आणि एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे। गॅस पेटूया, तेल घेऊया, त्यात आपण जिरे घालूया, कढीपत्त्याची पानं घालूया, मिरची घालूया, हिरवी मिरची चिरलेली, त्यातच हा उकडलेला बटाटा घालूया, बटाट्यावर थोडंसं मीठ घालूया, त्यामध्ये आपण भिजवून ठेवलेले साबुदाणे घालूया, मीठ घालूया आपल्या चवीनुसार आणि छान परतून घेऊया। शेंगदाण्याचा कूट मगाशी दाखवला नाही, आता आपण तो घालूया। शेंगदाण्याचा कूट घालूया, मस्त परतून घेऊया। पाच मिनिटात ही खिचडी बनवून होते। हे बघा 200 ग्रॅम साबुदाणा होता, त्याच्यामध्ये बघा हा एवढा पाऊण वाटीभर असा शेंगदाण्याचा कूट घातलाय। आणि 5 मिनिटात आपली साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। फक्त परतूनच आपण ती तयार केली आहे, फक्त केली आहे आपण। त्यात झाकण नव्हतं ठेवलं, बघा प्रत्येक दाणा साबुदाण्याचा असा मोकळा झालाय बघा। खूप छान खिचडी तयार झाली आहे। आपण ही खिचडी खाण्यासाठी मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया। हे कशी मोकळी मोकळी झालेली आहे। हे बघा मोकळी आणि सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। थँक यू।